निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी। स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण। जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे अचानक स्पोर्ट्स बेळंकी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार चषक या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी बोलताना सुरेशभाऊ खाडे म्हणाले की बेळंकी नगरीत सर्वप्रथम आमदार चषक सुरुवात झाली हे माझ्या पूर्णपणे लक्षात आहे, मी ते विसरलेलो नाही। विकासाच्या मुद्द्यावर ग्रामीण भागातही अनेक गावांमध्ये विविध विकास कामे संपन्न झाली आहेत। शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी आम्ही मोफत उपलब्ध करून दिलं। नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भरघोस मताने मला निवडून दिला आहे आणि हे आपलं काम असंच सुरू राहील, असंही सुरेशभाऊ खाडे म्हणाले। या प्रसंगी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील, स्थायी समिती माजी सभापती सुरेश बापू आवटे यांची मनोगत संपन्न झाली। यावेळी आनंद भोई, महेश मोरे, अरुण कांबळे, मयूर नायकवाडे, जयगोंडा कोरे, राजू माने, मंजुनाथ सावंत, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, राजाराम चौगले, गंगाधर गव्हाणे, संताजी गायकवाड, राजाराम गायकवाड, माजी चेअरमन अमोल गायकवाड, प्रदीप वाघमारे, मनोहर गव्हाणे, अर्जुन कदम उपस्थित होते। तर या स्पर्धेचे नियोजन दौलत कांबळे, नेताजी गडदरे, संभाजी गायकवाड, सुभाष जाधव, संजय धूप, श्रीपतराव आप्पा गायकवाड, शंकर साखरे, गौतम वाघमारे, अचानक क्रिकेट टीम आदींनी केलं। तर जसं की तो पहिला चालू झाला त्याबद्दल बेळंकीच्या सर्व नागरिकांचं सगळ्यांचं मी आभार मानतो की आमदाराला लक्षात ठेवले आहे का नाही। त्यामुळे बापूने सांगितलं विकासाच्या माध्यमातून बापू विकास इकडं आम्ही बराच केला, सगळा झाला असं दावा नाही पण झाला विकास, थोडा बहुत कुठं राहिलेला आहे, थोडा बहुत एक धक्का मारला तर बापा तर एक धक्का मारला तर गाव बाहेर पडेल अशा पद्धतीने गावं आम्ही सगळी तयार करून घेतलेली आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या वाड्या वस्त्या पण त्या पद्धतीने झालेल्या आहेत। एक दुसरी गोष्ट आता म्हटली की मागल्या वर्षी आपण जो 2.5 चालू केलं नव्हतं, पण 2.5 वर्ष शेतकऱ्याला आधार द्यायचा, पाणी सोडलं, पाणी कंटिन्यू चालू राहिलं आणि ते पण पाणी फुकट दिलं ना का पैसे घेतले नाही घेतले। ह्यावेळी पण पाणी आपण ताबडतोब सोडतोय। उद्या माझी बैठक आहे, उद्या बैठक झाल्यानंतर 10 तारीख किंवा 15 तारखेच्या आतमध्ये आम्ही पंपाचं बटन दाबू आपल्याला असं कुठं जर भाषणात बोललं तर लगेच पेपरला येतं तिच्या यायला 15ला पाणी सोडणार, 10ला पाणी सोडणार, बरोबर नाही। पण उद्या माझी मिटिंग होईल, मिटिंगमध्ये फायनल झालेलं आहे, फायनल पण मिटिंगमध्ये मिनिट्स तयार करायला लागतं आपल्याला, मिनिट्स तयार करून आपल्याला त्या पद्धतीने करा आणि तुमच्या सगळ्या गावच्या मागण्या आल्या माझ्याकडे। त्यामुळे मागण्याच्या आधारे आपण हे पाणी जास्तीत जास्त 10 ते 15 या 5 दिवसामध्ये पंप चालू होतील आणि पाणी आपल्याला जवळजवळ 26-29 पंप आपण ॲट ए टाइम चालू करतोय। त्यावरती सगळे खेळत असतात, गेम खेळत असतात, काय करत असतात, पाय सुजले, काय झालं, भूक लागत नाही, आजारी पडलं झालं, पण मुलांना ग्राउंडवर मातीशी जोडा, तर त्या जोडण्यासाठी आपण सर्वांनी तो प्रयत्न करावा। आम्ही त्या कामासाठी पूर्ण आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर राहू एवढं मी आपल्याला आश्वासन देतो। आम्हाला